आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी पळालेला आहे। चोरट्याचे वसई विरारच्या दिशेने पलायन झाल्याची माहिती आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या चोरट्याचे वसई विरारच्या दिशेने पलायन झाल्याची माहिती आहे। हा चोरटा वांद्रे स्थानकातल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय अशी ही माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे, तर सीसीटीव्ही तपासण्यात आलेले आहेत। सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोराचा मागोसा घेतला जातोय। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांचे पथक वसई विरारच्या दिशेने सुद्धा तपास करत असल्याची माहिती समोर येते। सैफ अली खानवर ज्यानं वार केलेले होते, 6 वार केले होते, गंभीर जखमी केलं होतं सैफ अली खानला। तो चोरटा पळून गेलेला होता त्यावेळेला आणि तो नेमका कुठे पळाला याविषयी लोकांमध्ये अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले होते। लोकांनी विचारले होते, कारण एवढा मोठा सेलिब्रिटी सैफ अली खान याच्या घरामध्ये चोरीसाठी हा व्यक्ती शिरला होता, त्याचं सीसीटीव्ही समोर आलं होतं। दरम्यान तो वसईच्या दिशेने पळाल्याची माहिती समोर येते। वसई विरारच्या दिशेने त्यानं पलायन केल्याचं कळतं। त्यानुसार आता त्याचा मागोसा घेतला जातो आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून ज्यानं वार केले होते सैफ अली खानवर, तो चोरटा अजूनही सापडलेला नाहीये आणि तो वसई विरारच्या दिशेने पळाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत, काय माहिती या चोरट्याविषयी आतापर्यंत मिळाली आहे? सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला आतापर्यंत 30 तास झालेले आहेत, मात्र चोराचा शोध हा अद्यापही घेण्यात आला नाही। मात्र मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या नुसार चोराचं वसई विरारच्या दिशेने पलायन केल्याचं पाहायला मिळतं। एकूणच या ठिकाणी बघितलं तर मुंबई पोलिसांचे 20 पथकं ही या चोराच्या मागोशावरती आहेत। मात्र गुरुशरण सोसायटी जी सैफ अली खान याचं घर आहे त्या ठिकाणातून चहूबाजूने ज्या सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यानुसार बँड्रा सीसीटीव्ही मध्ये सुद्धा चोराचा जो वसई विरारच्या दिशेने जाण्याचा जो प्लॅन आहे तो त्या दिसून आला आणि चोर वसई विरारच्या दिशेने गेल्याचं माहिती मिळते। त्यामुळे मुंबई पोलिसांचं आणि गुन्हे शाखेचं एक पथक वसई विरारच्या दिशेने सुद्धा शोध घेत असल्याचं माहिती समोर येते। निश्चितच स्वप्नील, आता त्याचा मागोसा कधी लागतो, तो कधी सापडतो हा चोर, तेही बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।